ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आपल्याबरोबर आहेत. हाके सर, आज ओबीसी समाजाची प्रचंड मोठी निदर्शने संभाजीनगरमध्ये होत आहेत. निदर्शने करण्याचं काय कारण आहे, तुमची काय भूमिका आहे? खरं तर निदर्शनं या गोष्टीची करण्याचा ह्या सर्व संयोजकांचा आणि ओबीसी बांधवांचा मानस आहे की स्वर्गीय संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे का, तर मिळाला पाहिजे. त्यांच्या मारेकऱ्यांचं किंवा त्यांच्या कृत्याचं कोणी समर्थन केलं आहे का, तर नाही केलं. पण त्याच्या आडून मोडस ऑपरेंडिटी जी चालू आहे ती भयंकर घृणास्पद आहे. आता मी इथं आलो आहे, मी पश्चिम महाराष्ट्रातून इथं आलो आहे. मला एका वाक्यात विषय संपवता आला असता. मला म्हणता आलं असतं की अन्याय झाला आहे, न्याय भेटला पाहिजे, एवढं म्हणून मी घरी बसू शकलो असतो. परंतु या मराठवाड्यामधलं जे सामाजिक स्वास्थ्य अस्वस्थ आहे, लोकांच्या मनामध्ये, लोकांच्या कुठं म्हणजे ऑफिसला गेलं, सरकारी कार्यालयामध्ये गेलं, कुठं शाळेमध्ये गेलं, कुठं मुलांच्या ग्रुपमध्ये गेलं, जिथं जिथं म्हणून सार्वजनिक ठिकाणी तिथं तिथं लोक एकमेकांकडं जातीच्या भावनेनं पाहत आहेत. एका कम्युनिटीला क्रिमिनलाइज्ड कम्युनिटी बनवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि हे महाराष्ट्राच्या एकूण स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून घातक आहे. या दृष्टिकोनातून आम्ही पहिल्यांदा स्वर्गीय संतोष देशमुखांना, सूर्यवंशींना परभणीच्या, त्याचबरोबर राजगुरुनगरच्या त्या 2 चिमुरड्यांना ज्या गिरी गोसावी समाजातल्या येतात, यांना आम्ही श्रद्धांजली वाहणार आहोत. आणि महाराष्ट्रामधली कायदा आणि सुव्यवस्था टिकली पाहिजे याची जबाबदारी गृहविभागाची आहे, मुख्यमंत्र्यांची आहे. आणि त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेवरती विश्वास न करता जे लोकनियुक्त लोकप्रतिनिधी तिला चॅलेंज करतायत, त्याच्यावर प्रभाव टाकतायत. प्रभाव टाकण्यामुळं काय होईल, थोडा विश्वास करावा असं मला वाटतं. आणि मग जर प्रत्येक गोष्ट मग न्यायव्यवस्थेमध्ये पण मग आम्ही सांगू तो माणूस किंवा मग CIDमध्ये आम्ही सांगू तो माणूस असं जर होत असेल तर मला वाटतंय या सगळ्या गोष्टी अराजकतेच्या दृष्टिकोनातून वाटचाल करतायत. मग आता दुसरीकडे मराठा मोर्चे निघत आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, जरंगे पाटील त्याला लीड करतायत. ते होतंय म्हणूनच तुम्ही पण उठताय? ते होतंय म्हणून नाही. गेल्या 8-10 दिवसापासून या मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे मीडियाच्या द्वारे दाखवलं जातं आहे त्यामुळं महाराष्ट्राचं मन अस्वस्थ आहे. नव्यानं सरकार आलं आहे. सरकारनं खरं तर ही जबाबदारी अंगावर घ्यायला पाहिजे होती. सरकारनं हे सगळं स्वास्थ्य किंवा हे स्वपक्षीय लोकांना काही गोष्टी त्यांच्या ऐकून घ्यायला हव्या होत्या. मला वाटतं हे जे आरोप करतायत ना, मला वाटतं यांनाच एकदा CIDनं, पोलिसांनी बोलवून यांची चौकशी, यांच्याकडे जर एवढी इन्फॉर्मेशन असेल तर ती अधिकृतरित्या रेकॉर्डवर घ्यायला काय हरकत आहे, घेतलं पाहिजे. लोकप्रतिनिधींना किंवा जरांगे साहेबांकडे काय इनपुट्स असतील का यांची चौकशी होत नाही, यांची पण चौकशी केली पाहिजे. हे खरं तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. तुम्ही मोर्चे काढणार असाल आणि काय झालंय दुर्दैवानं की संतोष देशमुखांच्या हत्येचं गांभीर्य एका बाजूला राहिलंय आणि त्याला जातीय वळण, सामाजिक वळण लागलंय आणि त्यामधून सामाजिक स्वास्थ्य बिघडलंय. कोण देतंय वळण? वळण तुम्ही बघताय ना, तुम्ही दाखवताय. हो, एक ह्या महाराष्ट्राचे नेते तिथं येतात, समजून घेतलं पाहिजे ना, दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत. कधीतरी गुन्हेगारांना कधी जात असते का? गुन्हेगाराला या आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये गुन्हेगाराला शिक्षा आहे ना. गुन्हेगार त्या जातीचा आहे म्हणून गुन्हेगाराला सोडून दिले असं झालंय का कधी? प्रत्येकाला त्या प्रोसेसला सामोरं जावंच लागतं आणि त्याला सोडत नाही इथली व्यवस्था. पण मग प्रश्न असा आहे का, आपल्याकडे म्हटलं जातं की एका हाताने टाळी वाजत नाही, दुसरा हात तुम्ही देताय का टाळी वाजवण्यासाठी? निश्चित, का बसू नये. सामाजिक स्वास्थ्य टिकवायचं. अरे वैचारिक लढाई लढा ना. घरात घुसून मारीन ह्या वक्तव्याचे रिफ्लेक्शन काय झाले तुम्हाला? मला कळलं किती भावनेच्या भरात बोलले किंवा चन्नाटन्नाची जागा अण्णांनी घेतली, त्या अस्वस्थतेपोटी बोलले असतील ते की अरे माझं स्थान कुठं जातंय की काय, त्या असुरक्षिततेच्या पोटी ते बोलले. कारण आज अण्णाचे स्टेटस दिसत आहेत ना सगळीकडं. मग ही एक खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे आणि अण्णाला स्कोअर सेट करायचा आहे राजकारणातला. अण्णा काय स्वर्गीय संतोष देशमुखांची हत्या झाल्यावर ॲक्शन मोडमध्ये नाही आले. अण्णा रिझल्ट लागल्या लगेच गुलालातच ॲक्शन मोडवर आलेले होते. त्यावेळी काही संतोष देशमुखांची हत्या झालेली नव्हती. त्यामुळं अण्णाला पॉलिटिकल स्कोअर सेट करायचा आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे, हे गळ्यातली हड्डी आहे तुमच्या. मला खूप बोलायचं आहे, माझ्याकडे खूप मोठी लिस्ट आहे. मी नंतर बोलेन, वेळोवेळी बोलेन, आत्ता बोलणार नाही ते. कारण हा तुमचा तुमच्या भाजपाची तत्व, प्रभू रामचंद्राला प्रमाण मानणारा भाजप, त्याच प्रभू रामचंद्राची जमीन हडप करणारा तुमचा लोकप्रतिनिधी,
प्रभू रामचंद्राची जमीन. ज्या 7 वाऱ्यावर प्रभू रामचंद्राचा, शंभू महादेवाचा नावावर जो उतारा आहे, तो उतारा हडप करणारा माणूस, त्यांना बोलवा ना. काय माहिती आहे बाबा, सांग, आम्ही कारवाई करायला तयार आहोत. पण सामाजिक स्वास्थ्य जर बिघडत असेल तर मला वाटतंय काहीतरी चुकीचं घडतंय. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर अशा गोष्टीमध्ये खूप वेदना होत आहेत एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला संध्याकाळी रात्री फोन येत आहेत, सर काय जगावंसं वाटत नाही, सर आत्महत्या करू का चिठ्ठी लिहून. अरे ह्या माणसांना कोण समजावून सांगणार. तुम्ही आम्ही सिव्हिलाइज्ड पीपल, ज्यांना काय कळतं, सामाजिक स्वास्थ्य कळतं, सामाजिक भान कळतं. पण जो माणूस ऊस तोडतोय, जो माणूस ड्रायव्हरकी करतोय, जो माणूस क्रेन चालवतोय, त्या माणसांच्या मनात सुरक्षितता किंवा त्या माणसांच्या मनात अरे असं नाही, असं कोण सांगणार समजावून. साहित्यिक विचारवंत किंवा वेगळ्या क्षेत्रात नाव असलेली माणसं तर पुढे येत नाहीत, कारण ते येणार पण नाहीत. मी राजकारणापेक्षा सामाजिक आणि आरक्षणाच्या तत्वावर भांडणारा कार्यकर्ता आहे. पण करणार काय शेवटी. मनोज जरंगेंनी जे वक्तव्य केलं होतं धनंजय मुंडे यांच्याबद्दल, त्याच्याबद्दल अनेक ठिकाणावरून प्रतिक्रिया उमटल्या, काही ठिकाणी गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. त्या वक्तव्याबद्दल काय मत आहे तुमचं? नाही, घुसून मारीन आणि मग तिकडून धाराशिवकडून लोक येतील आणि मग इकडं परभणीकडून लोक येतील, हे म्हणणं. हे बघा, तुम्हाला मला माहिती आहे, हे काय ह्याच्याकडे काय पायदळ नाही, ह्याच्याकडे काय घोडदळ नाही, ह्याच्याकडे काय तोफा नाहीत किंवा मिसाईल नाहीत, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. त्याच्यातून ते बोललं भावनेच्या भरात बोललं, हे मला ठीक आहे ना. पण जो सामान्य माणूस आहे त्याच्या मनात काय, तो म्हणतोय ना, अरे मग इकडून येतील काय, मग दंगल होईल काय, मग आपल्या जातीला टार्गेट केलं जाईल काय, हे चुकीचं आहे ना. घरात घुसून मारेन म्हणजे हे मग खूप गोष्टी हे होतील. मग अजून कोणतं काहीतरी म्हणेल, मलाही बोलता येतं, मग मला बोलता येत नाही का, मी पण बोलेल मग. पण नाही ना, कुठंतरी जबाबदारी असली पाहिजे. तुम्हाला कुठंतरी एका प्रश्नावरती तुम्ही सामान्य नाही राहिलेला, तुम्ही कुठल्या काय अँगलना तुम्ही पुढं आलायत ना, तुम्ही जबाबदारीनं बोललं पाहिजे, भान शुद्धीवर असून बोललं पाहिजे. असं बोललं तर सामाजिक स्वास्थ्य बिघडलं. मूळ प्रश्नाला, मूळ त्या संतोष देशमुखांच्या प्रश्नाला, किती संवेदनशील प्रश्न आहे तो बाजूला राहिला आहे. आणि ह्यांचं एकमेकाला ह्याचा राजीनामा झाला पाहिजे, त्याचा राजीनामा झाला पाहिजे, तो कसा येतोय बघून हा राजकारण सुरू झालं. राजकारण आहे, टोटल राजकारण चालू आहे, 100% राजकारण सुरू आहे. आरक्षणाच्या प्रश्नामध्येही राजकारण होतं आणि या प्रश्नामध्येही राजकारण आहे. म्हणून निदर्शन आम्ही करतो आहोत. दुसरा एक विषय तुम्ही इंडिकेट केला, तो म्हणजे अण्णाचा मुद्दा समोर आला, त्यामुळं हे सगळं सुरू आहे. म्हणजे ही सुरेश धस आणि मनोज जरंगे यांच्यातल्या प्रतिष्ठेची लढाई आहे. प्रतिष्ठेची लढाई नाही, ते जरांगे त्यांनी माझी गादीच झाली काय अशा मूडमध्ये होती. त्यांनी बॅनरवरती फुले शाहू आंबेडकरांचा बॅनरसुद्धा उतरवायला लावला. म्हणजे ह्या अस्वस्थतेपोटी आता त्यांचा स्टेटसला कोण ठेवत नाहीत फोटो बिटो, आता ते अण्णांचा ठेवत आहेत. त्यामुळं ते अस्वस्थ आहेत. आणि त्या दोघांमधला हा एक सुप्त संघर्ष आहे. दुर्दैव हे आहे की स्वर्गीय संतोष देशमुखाच्या हत्येचं कारण करून तुम्ही जरूर टू दी पॉईंट बोला ना, टू दी पॉईंट तुम्ही मागणी करा, टू दी पॉईंट बोला, तो तपास अजून सुकर कसा होईल यावरती बोला. पण बाकीच्या गोष्टी मला वाटते थोड्याशा चुकीच्या आहेत. त्र्यवते लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलेलं आहे की हा सगळा संघर्ष जो सुरू आहे तो सुरेश धस आणि मनोज जरंगे यांच्यातला सुप्त संघर्ष आहे. कॅमेरामन अमित अडे सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.